नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण खूपच हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत. आज आपण अंजिराचे लाडू म्हणजेच ड्रायफ्रूट्सचे लाडू आपण बनवणार आहोत, ज्यामध्ये आपण अंजिराचा जास्त वापर केलेला आहे, जो की रक्तवाढीसाठी एकदम जास्त उपयोगी असं फळ आहे. चला तर मग आपण खूपच टेस्टी आणि एकदम हेल्दी असे हे लाडू कसे बनवायचे आहेत ते बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी अंजीर घेतलेले आहेत 100 ग्रॅम. तर 100 ग्रॅम अंजीर मी 15 ते 20 मिनटं पाण्यात भिजत ठेवलेली. त्यानंतर त्याचं पाणी काढल्यानंतर आपण हे अंजीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत. त्यामध्ये मी 1 चमचा गूळ, तुम्ही म्हणू शकता 1 चमचा गूळ मी याच्यात वापरलेला आहे आणि हे छान असं मिक्सरला आपण ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण मिक्सरला छानसं बारीक करून घेतलं आहे. त्यानंतर मी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे. तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे जे अवेलेबल्स ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करून तेलात किंवा तुपात छान असे परतून घ्यायचे आहेत. तर यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे पण वापरलेले आहेत, भाजलेले शेंगदाणे वापरले, ते थोडेसे असे बारीक करून घेतलेले आहेत. त्यानंतर हे आपण काढून घेऊया आणि त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण जे अंजीर आणि गुळाचं जे आपण मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये पॅनमध्ये टाकून व्यवस्थित असं पॅनमध्ये परतायचं आहे. तर हे पण मिश्रण तुम्ही तुपात किंवा तेलात परतू शकता. आणि हे छानसं परतल्यानंतर 1-2 मिनटं परतल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स पहिल्यांदा तेलामध्ये जे परतून घेतले आहेत ते ह्याच्यामध्ये आपण ॲड करायचे. त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ज्यावेळेला गोळा तयार होईल त्यावेळी आपण गॅस बंद करून एका ताटामध्ये हे काढून घ्यायचं आहे. आणि मिश्रण थोडंसं थंड झालं, कारण हे गरम असणार आहे, तर त्यानंतर तुम्ही याचे लाडू छानसे असे वळू शकताय तुम्हाला हव्या त्या आकाराचे. तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले हे अंजिराचे लाडू एकदम पौष्टिक, एकदम हेल्दी आणि एकदम टेस्टी असे तयार झालेले आहेत. चवीला पण खूपच भारी लागतात. चला तर मग तुम्हाला माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.